सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, आज 10वीचा म्हणजे 7 मार्चला इंग्लिशचा पेपर होता. तर इंग्लिशचा पेपर झालेला आहे, त्याचं जे पूर्ण डिटेल सोल्युशन आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. फुल पेपर सोल्युशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडणार आहे. तुमचा टाईम वेस्ट न करता डायरेक्टली आपण पेपरचं सोल्युशन पाहूया. पण त्या अगोदर एक रिक्वेस्ट करायची आहे, ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढच्या पेपरचे 1 बाय 1 व्हिडिओज तुम्हाला सर्व मिळणार आहेत. ओके, चॅनलवरती तुम्ही चेक कर जा. तर चला आपण टाईम वेस्ट न करता इथं डायरेक्टली सोल्युशन पाहूया. तर पहा, तुम्हाला इथं सेक्शन 1 होता तुमचा लँग्वेज स्टडी. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 1A मधला पहिला. यामध्ये शब्द कंप्लीट करायचे होते लेटर टाकून. पहिला शब्द पहा, लाईट, LIG येत होता, HT लाईट. त्यानंतर FO येत होता, फोकस. त्यानंतर HABI येत होता, टी हॅबिट. त्यानंतर STIC येत होता यामध्ये स्टिक. ओके, तर हे शब्द बरोबर होते. त्यानंतर सेकंड होता, अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचे होते. यामध्ये करेक्ट होतं, पाहू शकता. 1 नंबरला येत होतं बर्ड्स. ओके, 1 नंबरला बर्ड्स, 2 नंबरला गार्डन, 3 नंबरला रोज आणि 4th नंबरला ट्रीज. ओके, त्यानंतर 1 नंबरला यामध्ये सेकंडमध्ये 1 नंबरला टेस्ट, सेकंडला ट्रीटमेंट, थर्डला ट्रबल आणि 4thला ट्रूथ. यामध्ये स्टार्टिंगला टी सेम होते, त्यामुळे सेकंड जे होते RRR ते सुद्धा काहीमध्ये सेम होते 3मध्ये. त्यानंतर जे थर्डवाले होते ते इथं पाहायचे होते, त्यानुसार अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार हे करेक्ट होतं. ठीक आहे. त्यानंतर थर्ड नंबरचं होतं पंच्युएट द फॉलोइंग. यामध्ये पंच्युएट करायचं होतं. त्यामध्ये पहा कसं येत होतं. फर्स्ट होतं शी क्राईड, जसच्या तसं कॉमा येत होता. त्यानंतर डबल इन्व्हर्टेड, नंतर आर यू क्रेझी क्वेश्चन मार्क अँड डबल इन्व्हर्टेड इथं क्लोज झालं. ओके, त्यानंतर सेकंड होतं इथं द, म्हणजे हा टी पहिला कॅपिटल द. ओके, त्यानंतर टीचर सेड कॉमा, ओके, डबल इन्व्हर्टेडमध्ये लेट्स स्टार्ट टुडेज सेशन फुल स्टॉप येत होता. ठीक आहे यामध्ये. ओके, त्यानंतर फोर्थ होतं तुमचं, एक शब्द दिला होता ॲडव्हर्टाइजमेंट. यापासून 4 शब्द तयार करायचे होते, 3 लेटर त्यामध्ये यायला पाहिजे होते. तर असे शब्द तयार होत होते, ट्री, ईट, मेन, अँट, सेंट, सेट. ओके, तुम्ही करेक्ट लिहिलेला आहे का मला कॉमेंट्स करून नक्की सांगा. ओके, त्यानंतर तुम्ही एक काम करू शकता, तुमचा जो पेपर आहे तुमच्या जवळ घेऊन बसा आणि त्यामध्ये मार्क करा, टिक मार्क करा किती आपण बरोबर सोडवलेले आहेत. ओके, त्यानंतर आहे 5th नंबरचा क्वेश्चन होता. यामध्ये तुम्हाला स्टुडंट शब्दा रिलेटेड लिहायचे होते शब्द. एक तुम्हाला दिला होता क्लेवर. यामध्ये तुम्ही लिहू शकले असते ब्रिलियंट, स्किलफुल, स्मार्ट, लीडरशिप. अजून लिहत होते तुम्ही हंबल. जे तुम्हाला स्टुडंट रिलेटेड जे सुद्धा वाटत होते, ओके, ते तुम्ही लिहिले असतील तर ते बरोबर आहे. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही लिहिलं असेल तरी ते बरोबर आहे, जे स्टुडंट रिलेटेड असणार. त्यानंतर 6 नंबरचं होतं, तुम्हाला खूप सोपी व्हर्ब चेन तयार करायची होती. जसं की बा ग्रो दिलं होतं. ग्रोमध्ये डब्ल्यूने एंड झालं म्हणून वांट, टीने एंड झालं टेक, ईने एंड झालं ईट, टीने एंड झालं टॉक. तर हे व्हर्ब होते, हे व्हर्ब चेन आपण कंप्लीट केली, हे बरोबर आहे. ठीक आहे, तुम्ही दुसरे व्हर्ब यूज केले असतील तरी पण चालणार, ते बरोबर आहे. त्यानंतर आहे डू ॲज डायरेक्टमध्ये क्वेश्चन होता. डू ॲज डायरेक्टमध्ये क्वेश्चन होता की मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज. एक फ्रेज दिली होती, टू बी अफ्रेड ऑफ. ओके, अफ्रेड ऑफ होतं. तर यामध्ये यूज मी असा केला, समजा एक सेंटेन्स की मेनी स्टुडंट्स अफ्रेड ऑफ गिविंग बोर्ड एक्झाम. अफ्रेड म्हणजेच काय, भीती वाटणे. ओके, अफ्रेड म्हणजेच काय, भीती वाटणे. मेनी स्टुडंट्स अफ्रेड ऑफ गिविंग बोर्ड एक्झाम, म्हणजे बोर्ड एक्झाम द्यायला खूप विद्यार्थ्यांना काय भीती वाटत होती. ठीक आहे, असं मी सेंटेन्स तयार केलं. तुम्ही अजून वेगळं टाईपचं सेंटेन्स तयार केलं असेल अर्थपूर्ण, तर ते बरोबर आहे. त्यानंतर बी नंबरचं होतं ॲड अ क्लॉज टू मिनिंग फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. ओके, तुम्हाला हे एक वाक्य दिलं होतं, यामध्ये तुम्हाला अजून एक छोटंसं एखादं वाक्य तयार करावं होतं. जसं की पाहू शकता, दिस इज अ क्लासरूम. ओके, यामध्ये मी ॲड केलं ऑफ 10th क्लास ए. ओके, 10th क्लास ए. तुम्ही असं तयार केलं असतं की दिस इज अ क्लासरूम. ओके, ऑफ 10th क्लास ए. किंवा तुम्ही मनाने अजून कोणतं वाक्य टाकलं असतं की दिस इज अ क्लासरूम इन विच आय स्टडी इन स्टँडर्ड 10th और स्टँडर्ड 9. असं काही पण लिहिलं असतं, फक्त बरोबर असतं, त्याला अर्थ असता, तर ते बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे तुम्हाला सेकंडवाला अटेम्प्ट एनीवन. प्रिफिक्स सफिक्स लावायचे होते. पाहू शकता, पहिला आहे मॅनेज. मॅनेजला येत होतं MENT, म्हणजे मॅनेजमेंट झालं. सेकंड होतं काइंड. काइंडला आपण NESS लावलं, म्हणजे काइंडनेस झालं. ओके, आपण सफिक्स प्रफिक्स जे असेल ते लावलं आणि करेक्ट तिथं केलेलं आहे. त्यानंतर बी नंबरचं होतं यालाच ऑरमध्ये. हे होतं तुम्हाला जे खाली शब्द दिले आहेत ते तुम्हाला त्याचा वाक्यात उपयोग करायचा होता. मॅनेजचं केलं, आय विल मॅनेज माय वर्क. ओके, त्यानंतर सेकंड काइंड होतं, यू आर व्हेरी काइंड. ओके,
किंवा आपण असं करू शकतो की ही वॉज व्हेरी काइंड, ही इज व्हेरी काइंड, शी इज व्हेरी काइंड. ओके, तर असं तुम्ही केलं असतं तरी बरोबर आहे. ओके, फक्त वाक्यात उपयोग त्याचा करायचा होता. ओके, तर लँग्वेज स्टडी पहिला जो तुमचा हे होता सेक्शन, त्याचे किती बरोबर आले मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर आहे तुमचा सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेजेस 20 मार्कासाठी. तर यामध्ये पाहू शकता A1 होता ट्रू ऑर फॉल्सचा. तर यामध्ये ट्रू ऑर फॉल्स पाहू शकता कसं आहे तर. ओके, फर्स्ट ट्रू होतं, सेकंड ट्रू होतं, थर्ड द मदर एट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट फॉल्स होतं, फोर्थ द सन वॉज नो डिसेंडिंग द स्काय फॉल्स होतं. ठीक आहे, मी हे पूर्ण रीड करत नाही आहे कारण की तुमचा वेळ इम्पॉर्टंट आहे ना, त्यामुळे डायरेक्टली तुम्हाला ॲन्सर सांगत आहे, तुम्ही ते चेक करून घ्या. त्यानंतर आहे तुम्हाला पुढचा क्वेश्चन होता तो म्हणजेच की ॲक्शन ऑफ फॅमिली मेंबर्स. यामध्ये 4 करेक्ट लिहायचे होते. पहा मी तुम्हाला लक्षपूर्वक सांगतो. पहा, फर्स्ट होतं तुमचं हिज फादर. तर हिज फादरचं काय आलं असतं, पहा तुम्हाला इथंच दिलं आहे. हिज फादरचं होतं की फादर वॉज प्रिनिंग द फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. ओके, हे बरोबर होतं. त्यानंतर सेकंड होतं मदरचं, हिज मदर. ओके, तर हिज मदरचं काय आलं असतं, तर याचं आलं असतं शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू. ओके, प्लॅट्यू, तर हे करेक्ट होतं. त्यानंतर होतं हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स. याचं काय होतं, तर हिज ब्रदर्स अँड सिस्टर्सचं होतं पाहू शकता की हिज 2 ब्रदर्स अँड सिस्टर्स लाईंग ऑन द प्लॅट्यू डोजिंग विथ देअर हेड्स संक इन टू देअर नेक्स. ओके, हे करेक्ट होतं. त्यानंतर तुम्हाला 4th नंबरचं होतं ही ऑर हिज. तर याचं करेक्ट कोणतं होतं, तर याचं करेक्ट होतं की स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. ओके, हे त्याचं करेक्ट होतं 4 नंबरचं. हे 4 तुम्ही करेक्ट लिहिले असतील, हिज फादर, मदर, ब्रदर्स अँड सिस्टर अँड हिजवाले, तर ते करेक्ट आहे. त्यानंतर मॅच दी फॉलोइंग होतं जोड्या जुडवा. यामध्ये करेक्ट होतं पाहू शकता. स्क्रॅपचं होतं सी. यामध्ये रब्ड. डोझिंगचं होतं ए. स्लीपिंग लाईटली. प्लॅट्यूचं होतं डी नंबरचं अ लार्ज हाय एरिया ऑफ फ्लॅट लँड. आणि व्हीटचं बी होतं ते म्हणजेच की शार्पन. ओके, तुम्ही करेक्ट लिहिलं का मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर डू ॲज डायरेक्ट A4 क्वेश्चन होता. यामध्ये द साईट ऑफ द फूड मॅडेड हिम क्वेश्चन टॅग करायचा होता. सिम्पल आहे, जसच्या तसं वाक्य लिहायचं होतं. कॉमा द्यायचा होता आणि डिडंट इट आणि क्वेश्चन मार्क, हे बरोबर होतं. ओके, त्यानंतर होतं तुम्हाला रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये कसं आलं असतं की ओन्ली हिज मदर, वाचचं हॅज झालं असतं, लुकिंगचं लुक्ड झालं असतं आणि ते ॲट हिम बरोबर जसच्या तसं, म्हणजे ओन्ली हिज मदर हॅज लुक्ड ॲट हिम. ओके, हे याचं करेक्ट होतं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, त्यानंतर A4 क्वेश्चन होता तुम्हाला राईट एनी 4 गुड थिंग्स दॅट युअर पॅरेंट्स टॉट यू. ओके, राईट एनी 4 गुड थिंग्स, म्हणजे 4 गुड थिंग्स कोणकोणत्या तुमच्या पॅरेंटने शिकवल्या ते तुम्ही मनाने जे सुद्धा लिहिलं असेल की फॉर एक्झाम्पल असं लिहू शकले असता की माय पॅरेंट्स टॉट मी टू बी हंबल विथ एल्डर पीपल्स अँड रिस्पेक्ट each other. Okay, in which our friends also, our family members, our relatives, we have to respect each other. Okay, and enjoy your life with your happiness. Okay, and फोर्थ गोष्ट अशी की फॉलो युअर पॅशन. तर अशा टाईपच्या गोष्टी तुम्हाला जे शिकवल्या असतील तुमच्या पॅरेंट्सनी, तर 4 गोष्टी अशा लिहायच्या होत्या. तुम्ही लिहिल्या असतील ते कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि ते बरोबरच असतील. ओके, कारण की स्वमत होतं, हे पर्सनल रिस्पॉन्स होता, त्यामध्ये चुकीचं काही नव्हतं. ठीक आहे. त्यानंतर बी नंबरचं होतं, यामध्ये हू सेड टू होम होतं. यामध्ये फर्स्ट होतं इज द वर्ल्ड सो पुअर व्हॉट इट कॅन नॉट गिव्ह मी अ टॉय अँड अ बुक. यामध्ये होतं चाइल्ड लेबरनी म्हटलेलं होतं हू सेडमध्ये, आणि टू होममध्ये रायटरला म्हटलं होतं. ओके, सेकंडवालं व्हॉट इज माय फॉल्ट, हे कोणं म्हटलं होतं, तर हे म्हटलं होतं सुदानीज चाइल्ड सोल्जरनं म्हटलं होतं. कोणाला, रायटरला म्हटलं होतं. ओके, तर हे तुम्ही बरोबर लिहिलं असेल. ओके, यामध्ये तुम्हाला पॅराग्राफमध्येच हे बरोबर दिलेलं आहे. त्यानंतर होतं तुम्हाला B2 क्वेश्चन, हे कंप्लीट करायचं होतं होली प्लेसेस फॉर प्रेयर्स. यामध्ये 4 करेक्ट होते. पहिलं होतं टेम्पल्स. ओके, मॉस्क्यूज, त्यानंतर चर्चेस आणि प्रेयर हाऊसेस, हे 4 करेक्ट होते. ओके, त्यानंतर तुम्हाला B3 होतं. यामध्ये तुम्हाला जे शब्द हे दिलेले होते, यामध्ये एक एक शब्द लिहायचं होतं. त्यामध्ये होतं फर्स्ट 1 वीक, सेकंड होली कुरान, थर्ड ग्रेटर व्हायलन्स, फोर्थ ग्रेट रिलिजन्स, हे करेक्ट आहे. त्यानंतर आहे B4 डू ॲज डायरेक्ट. यामध्ये पाहू शकता ही आस्क्ड मी व्हॉट इज माय फॉल्ट, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. यामध्ये 4 नंबरचं करेक्ट होतं ही आस्क्ड मी व्हॉट हिज फॉल्ट वॉज. ओके, इनडायरेक्ट स्पीच होतं. त्यानंतर सेकंड होतं
तुम्हाला काय करायचं होतं की रिराईट द सेंटेन्स, म्हणजे हे जे वाक्य आहे जे जसच्या तसं लिहायचं होतं, पण कधी अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह, म्हणजे वाक्य जसच्या तसं लिहून तुम्हाला फक्त टू किल हा शब्द आहे ना, हा इन्फिनिटिव्ह आहे, त्याला तुम्हाला अंडरलाईन करायचं होतं फक्त, हे तुम्हाला मार्क्स मिळाले असते. ठीक आहे, हे तुम्ही नक्की केलं असेल. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स, यामध्ये पर्सनल रिस्पॉन्स होतं व्हॉट विल यू डू इफ यू फाइंड अ पुअर अँड नीडी चाइल्ड, एक्सप्लेन. म्हणजेच तुम्हाला एक गरीब आणि गरजू चाइल्ड म्हणजेच काय, मुलगा वगैरे किंवा छोटा मुलगा किंवा मुलगी ओके दिसला तर तुम्ही काय, म्हणजे काय त्याची मदत कराल. ओके, व्हॉट विल यू डू म्हणजे तुम्ही काय कराल. तर असं लिहू शकलो असतो आपण की आय विल ट्राय टू गिव्ह हिम फूड अँड नेसेसरी मनी सो दॅट ही कॅन लिव्ह टुडे अँड बाय सम फूड टू ईट. ओके, अँड आय विल आस्क हिम हाऊ यू अर्न or to live his life, you go to school or not. So if he not go to school, I will help him to go to school, to educate him. I will provide financially to him or her to made him educated person. Okay, so मी असं लिहिलं असतं. ठीक आहे, तुम्ही कसं लिहिलं मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. ओके, पर्सनल रिस्पॉन्स होतं ते 2 मार्कासाठी तुम्ही करेक्टच लिहिलं असेल. ठीक आहे, त्यानंतर सेक्शन 3 येते तुमचा, तो म्हणजेच की पोएट्रीमध्ये पाहू शकता रिकाम्या जागा होत्या. A1 मध्ये होतं द पोएट सॉ लवली गर्ल ऑन बस. ठीक आहे, सेकंडचं होतं सेम स्वीट्स, द पोएट स्टॉप टू बाय सम स्वीट्स. ओके, थर्ड होतं द पोएट रिक्वेस्ट व्हेन ही व्हाइन टू फॉरगिव्ह हिम. ओके, द लोनली गर्ल इन अ बस वोर क्रच. ओके, यामध्ये दिलेलं आहे, पाहू शकता सर्व दिलं आहे यामध्ये. ओके, पाहू शकता क्रच घातलेला होता. ओके, त्यानंतर बाकीचे सुद्धा यामध्येच दिलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता तुम्हाला द लॅडचा, कंप्लीट करायची होती डायग्राम. द लॅडचं आलं होतं सोल्ड स्वीट्स, त्यानंतर वाज ब्लाइंड, हॅड चार्म आणि सीम काल्म. ओके, हे करेक्ट होते. त्यानंतर होतं तुम्हाला रायमिंग वर्ड्स जे लिहायचे होते या पोएममधले. होऊ शकता 2 रायमिंग वर्ड लिहिले मी, म्हणजे 2 टाईपचे, व्हाईन 9, नंतर काइंड, ब्लाइंड, हे इथं रायमिंग वर्ड्स होते. ठीक आहे, त्यानंतर ॲप्रिसिएशन ऑफ पोयम होतं बी नंबरचं 5 मार्क्ससाठी. यामध्ये होऊ शकतं ॲप्रिसिएशनचं कसं होतं, पॉईंटनुसार तुम्हाला लिहायचं होतं. त्या ॲप्रिसिएशनचं ॲन्सर असं आलं असतं यामध्ये, टायटल यू स्टार्ट डाईंग स्लोली. सेकंड होतं नेम ऑफ द पोएट. ओके, पॅब्लो नेरुडा. ठीक आहे, नंतर रायमिंग स्कीम होतं फ्री वर्स, आणि फिगर ऑफ स्पीच होतं अँथेसिस, हायपरबोला. ओके, नंतर मेटाफॉर, रिपिटेशन अँड टॉटॉलॉजी. ठीक आहे, हे होतं. त्यानंतर यामध्ये जे होतं थीम किंवा सेंट्रल आयडिया पोएमचं, लीड युअर लाईफ, हाऊ टू लीड युअर लाईफ, याबद्दल तुम्हाला जे आहे ते 2 ते 3 लाईन लिहायच्या होत्या 2 मार्क्ससाठी, जे पोएमचं तुम्हाला दिलेलं होतं. ओके, अर्थ जो होता थोडाफार तो लिहायचा होता. ओके, सेंट्रल आयडिया त्याची लिहायची होती. एकूण मिनिंग काय होते त्या पोएमचं, तर हे 2 मार्क तुम्हाला मिळाले असते. म्हणजे एकूण हे 5 मार्क अशी डिवाईड होते. टायटल, नेम ऑफ पोएट, रायमिंग स्किल, फिगर ऑफ स्पीच, ते तुम्ही लिहिलं असेल तर यामध्ये हे करेक्ट आहे. ओके, त्यानंतर येतो तुम्हाला सेक्शन नंबर 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेजेस. यामध्ये आता तुम्हाला असं वाटत असेल की थोडं फास्ट होत आहे, बट फास्ट का सांगत आहे, कारण की तुम्हाला इथं टाईम वेस्ट नाही व्हायला पाहिजे ना, पुढच्या पेपरचा सुद्धा तुम्हाला स्टडी करायचा आहे. आणि पुढचा पेपरचे व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही चॅनलवरती काय जाऊन चेक कर जा. ठीक आहे, हा व्हिडिओ आल्यानंतर आज मी टाकत आहे, त्या व्हिडिओ आल्यानंतर 1 तासाच्या आत तो व्हिडिओ आलेला असेल. ठीक आहे, नंतर बघू शकता यामध्ये करेक्ट आहे कलाम अर्न अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. सेकंड आहे DRDO स्टँड्स फॉर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. थर्ड आहे कलाम वाज प्रोजेक्ट डायरेक्टर ऑफ द SLV-3, द फर्स्ट सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. फोर्थ आहे कलाम सर्व ॲज लेक्चरर ॲट सेव्हरल युनिव्हर्सिटीज. ओके, ते करेक्ट मी फाइंड केलेले आहेत आपल्या या पॅरेग्राफमधून जे तुम्हाला दिले आहेत. पाहू शकता एरोनॉटिकल, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, सर्व पॅरेग्राफमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही इथं पॅरेग्राफ बरोबर वाचायचा म्हणून. पाहू शकता शेवटी सेव्हरल युनिव्हर्सिटीज दिलेलं आहे, तुम्हाला सर्व सांगितलं आहे यामध्येच. ठीक आहे, आता पुढचं आहे तुम्हाला अवॉर्ड्स दॅट कलाम रिसिव्ड ड्युरिंग हिज लाईफ. म्हणजे APJ अब्दुल कलाम यांना जे अवॉर्ड मिळालेले आहेत ते कोणते आहेत, तर हे 4 होते, लिहायचे. पाहू शकता पहिला आहे पद्मभूषण, सेकंड आहे पद्मविभूषण, थर्ड आहे इंदिरा गांधी अवॉर्ड फॉर नॅशनल इंटिग्रेशन, आणि फोर्थ आहे भारतरत्न. हे 4 तुम्हाला काय लिहायचे होते. आता काही जणांनी ही इयरसुद्धा लिहिले असतील तर काही प्रॉब्लेम नाही, चांगली गोष्ट आहे. आणि जर तुम्ही नाही लिहिले असतील तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की यामध्ये फक्त अवॉर्ड विचारले आहेत, इयर विचारलेलं नाही आहे. ठीक आहे, तर चालेल. त्यानंतर आहे A3 तुम्हाला. A3मध्ये पाहू शकता
तुम्हाला 4 रिकाम्या जागा म्हणजे यामध्ये भरायची होती. शब्द दिले होते, ते शब्द यूज करायचे होते. पहिलं पाहू शकता, मिस्टर गुणाजी हॅज सर्व्ड ॲज प्रिन्सिपल इन दिस कॉलेज. ओके, सर्व्ड आलं असतं यामध्ये पहिल्यामध्ये. त्यानंतर सेकंड पाहू शकता, सेकंड आहे तुम्हाला, द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ इज बायोग्राफी ऑफ महात्मा गांधी. ठीक आहे, ऑटोबायोग्राफी. ठीक आहे. आणि थर्ड आहे, माय टीचर मूड MOVED मूड टू इंग्लंड फॉर फर्दर स्टडीज. त्यानंतर फोर्थ, इस्रो सक्सेसफुली लॉन्च, ओके, LAUNCHED चंद्रयान 3 मिशन. हे करेक्ट होतं. त्यानंतर डू एस डायरेक्टमध्ये होतं. यामध्ये पहिला प्रश्न होता, कलाम रोड सेव्हरल बुक्स. सेव्हरल बुक्स हे ॲन्सर आलं पाहिजे असं आपल्याला WS टाईप क्वेश्चन तयार करायचं होतं. मग यामध्ये काय आलं असतं, व्हॉट डिड कलाम रोड. ओके, म्हणजे कलाम यांनी काय लिहिले. मग याचं उत्तर काय होतं, सेव्हरल बुक्स. हे बरोबर आहे, व्हॉट डिड कलाम रोड. ठीक आहे. त्यानंतर सेकंड होता आपल्याला, बिगिन द सेंटेन्स विथ अ डिग्री इन. म्हणजे तुम्हाला सेंटेन्स दिलं, यामध्ये सांगितलं की अ डिग्री इनपासून काय सुरुवात करा. म्हणजे हे काय झालं, हे चेंज द व्हॉइस झालं. मग यामध्ये करेक्ट कसं होतं पहा, यामध्ये करेक्ट कसं होतं, अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग वाज अर्न. ओके, वाज अर्न. ठीक आहे, वाज अर्न बाय, ओके, वाज अर्न बाय कलाम. ओके, वाज अर्न बाय कलाम. ठीक आहे. इथं जर ही असतं तर हिम आलं असतं. ओके, इथं जर शी असतं तर हर आलं असतं. ठीक आहे, अशा टाईपचं. पण नाव दिलेलं होतं तर मग नाव लिहिलं आपण. ओके. त्यानंतर A5 होतं आपल्याला, हू इज युअर रोल मॉडल, राईट फ्यू लाईन्स अबाउट हिम ऑर हर. ओके, हू इज युअर रोल मॉडल. तर यामध्ये आपण काय लिहिलो शिकलो असतो की तुमचे जे रोल मॉडल आहेत. फॉर एक्झाम्पल मी इथं घेतो की रोल मॉडल, आपण असं म्हणू मी असं लिहिलं असतं की माय रोल मॉडल. ओके, माय रोल मॉडल इज लॉर्ड कृष्णा. ठीक आहे, रोल मॉडल इज लॉर्ड कृष्णा बिकॉज लॉर्ड कृष्णा टीचेस मेनी ऑफ थिंग्स टू लिव्ह अवर लाईफ, टू सस्टेन अवर लाईफ इन दिस एरा. ओके, सो ही इज माय वन ऑफ दी मोस्ट फेवरेट रोल मॉडल. ओके, आता रोल मॉडलमध्ये तुम्ही कोणतेही व्यक्तीबद्दल लिहायचं होतं तुम्हाला. तुम्ही लिहिलं असेल पॅरेंट्सचं किंवा एखाद्या टीचरचं. ओके, किंवा एखाद्या सक्सेसफुल व्यक्तीचं रोल मॉडल, जसं की महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, हे तुमचे रोल मॉडल आहेत. तुम्ही असं पण लिहिलं असतं, जे सुद्धा लिहिलं असेल ते करेक्ट आहे. तर त्याबद्दल तुम्ही लिहिलं तर 2 मार्क तुम्हाला इथं मिळाले. ठीक आहे. त्यानंतर आहे तुम्हाला B नंबरचं, ते म्हणजेच की समरी रायटिंग. समरी रायटिंग म्हणजेच काय, तुम्हाला वरती पॅराग्राफ जो दिला होता क्वेश्चन नंबर 4A मध्ये, त्याची तुम्हाला समरी लिहायची होती आणि एक टायटल त्यामध्ये द्यायचं होतं. ठीक आहे. आता तुम्हाला क्वेश्चन नंबर 4A म्हणजेच काय, की हा जो तुम्हाला पॅराग्राफ दिला आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, याचं तुम्हाला काय लिहायचं होतं, समरी लिहायची होती. मग आता तुम्ही हेडिंग काय दिलं असतं, तुम्ही हेडिंग असं दिलं असतं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ठीक आहे, असं हेडिंग दिलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हेडिंग देऊन यामध्ये मी सांगितलं होतं 2 ते 3 जे वाक्य आहेत त्याचं एक छोटं वाक्य तयार करून त्याचा अर्थ त्यामध्ये आला पाहिजे. असं करत सर्व तुम्ही पूर्ण या पॅराग्राफचा अर्थ एका छोट्या पॅराग्राफमध्ये समरीमध्ये तुम्ही केला असेल तर तुम्हाला इथं बरोबर आउट ऑफ मार्कसुद्धा मिळणार आहेत. ओके, तर अशा पद्धतीची समरी रायटिंग तुम्ही नक्की केलेली असेल, मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आता सर्वात महत्त्वाचा सेक्शन येतो तुमचा, तो म्हणजेच की रायटिंग स्किल. रायटिंग स्किल हा सेक्शन 20 मार्क आधी पाहू शकता. पहिलं होतं तुम्हाला लेटर रायटिंग. आता शांततेने सांगतो तुम्हाला, पहा की पहिला क्वेश्चन होता तुम्हाला, इमॅजिन यू आर शिवम और शिवांगी पाटील रेसिडिंग ॲट 47 रमन बॉग सातारा. आता पाहू शकता हे नेम झालं शिवम किंवा शिवांगी पाटील आणि हा ॲड्रेस झाला. ओके, 47 रमन बाग सातारा हा ॲड्रेस झाला. आता तुम्हाला टॉपिक कोणता दिला होता, टॉपिक होता तुम्हाला डेव्हलपिंग अ रायटिंग स्किल. रायटिंग स्किल डेव्हलप करायची होती आणि हे तुम्हाला खाली पॉईंट्स दिलेले होते. ओके, त्यानंतर तुम्हाला आता 2 टाईपचे लेटर दिले होते. ओके, आणि यामध्ये महत्त्वाचं होतं हे तुम्हाला दिलं होतं. ओके, पोस्टर प्रिपेअर्ड बाय द इन्चार्ज इंजिनिअरिंग क्लब सातारा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला 2 टाईपचे लेटर होते, एक होतं इन्फॉर्मल आणि एक फॉर्मल. यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला पाहायचं होतं, इन्फॉर्मलमध्ये फ्रेंडला तुम्हाला लेटर लिहायचं होतं की ॲडवाईस हिम ऑर हर टू स्टडी वेल, मेक यूज ऑफ द पॉईंट्स गिवन इन द पोस्टर. ओके, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड इज नॉट डुईंग वेल इन इंग्लिश. म्हणजे तुमचा फ्रेंड आहे त्याला लेटर लिहायचं होतं की तो इंग्लिशमध्ये चांगलं करत नाही आहे. मग तुम्हाला हे जे वरती ॲड दिलेली आहे, पोस्टर दिलं आहे, त्याचं पॉईंटचं तुम्हाला यूज करून त्याला सांगायचं होतं की इंग्लिशचं इथं रायटिंग स्किलचं काय आहे, ॲड दिलेली आहे, रायटिंग स्किल तू सुधारू शकतो, अशा टाईपचं सांगितलेलं आहे. तर त्याला कळवायचं होतं त्या पोस्टरबद्दल. मग तुम्ही काय केलं असतं, सिम्पल आहे, वरती डेट लिहिली असती. पाहू शकता मी तो फॉर्मॅट्स इथं सांगितलेला आहे. ठीक आहे, वरती तुम्ही काय इथं डेट लिहिली असती. डेट नंतर काय तुम्ही केलं असतं,
पॅरेग्राफ सॉरी तुम्ही काय लिहिला असता इथं ॲड्रेस लिहिला असता, ठीक आहे. त्याचा ॲड्रेस तुम्ही लिहिला असता. त्यानंतर इथं सब्जेक्ट दिला, हा सब्जेक्ट नाही, हा फॉर्मल लेटरचा आहे, लक्षात ठेवा फॉर्मलचा आहे, हा सब्जेक्ट नसता लिहायचा. डायरेक्टली तुम्हाला काय लिहायचं होतं डिअर, ओके. डिअर फ्रेंड तुम्हाला लिहायचं होतं डिअर फ्रेंड. डिअर फ्रेंड लिहिल्यानंतर खाली जो तुमचा टॉपिक होता तो लिहायचा होता आणि तुम्ही लिहायचं होतं युअर फ्रेंड आणि तुम्हाला लिहायचं होतं तुमचं नाव. त्यामध्ये दिलं आहे वरती तुम्हाला नाव, ओके. ते नाव लिहायचं होतं. वरती तुम्हाला नाव दिलेलं आहे पाहू शकता, शिवम किंवा शिवांगी पाटील हे तुम्हाला नाव लिहायचं होतं आणि हा तुम्हाला इथं ॲड्रेस होता, ठीक आहे. हे झालं इनफॉर्मल. आणि फॉर्मल कसं होतं, तर फॉर्मल लेटर तुम्हाला होतं राईट अ लेटर टू द क्लब इन्चार्ज इंग्लिश क्लब सातारा, ओके. म्हणजेच तुम्हाला हा सुद्धा ॲड्रेस आहे जो पोस्टर ज्यांनी तयार केला आहे त्यांना तुम्हाला काय म्हणायचं होतं, थँकिंग हिम फॉर गिविंग पोस्टर ऑफ डेव्हलपिंग रायटिंग स्किल. म्हणजे रायटिंग स्किल डेव्हलप करायचं आहे, हे पोस्टर त्यांनी दिलं म्हणून त्यांना आपल्याला काय म्हणायचं आहे, थँक्स म्हणायचं आहे. मग हे काय झालं, इनफॉर्मल लेटर झालं आहे, ओके. तर आता बघू शकता, अश्युअर हिम द टिप्स अँड गायडन्स इन द पोस्टर आर युजफुल टू एव्हरी इंग्लिश लर्नर, ओके. तर तुम्हाला प्रत्येक इंग्लिश लर्न करण्यासाठी जो विद्यार्थी असते त्यांना हे हेल्पफुल आहे असं त्यांना सांगायचं होतं. मग यामध्ये कसं होतं पाहू शकता, यामध्ये अगोदर डेट लिहायची होती, ओके. त्यानंतर तुम्हाला त्यांचा पत्ता लिहायचा होता, ठीक आहे. पत्ता कसा, तर डेट लिहिल्यानंतर तुम्ही लिहायचं होतं टू, ओके. आणि त्यानंतर त्यांचं नाव आणि पत्ता लिहायचं होता, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला लिहायचं होतं, ओके, सब्जेक्ट, ओके. टूच्या खाली काय लिहायचं होतं तुम्हाला आता, सब्जेक्ट कोणता, थँकिंग फॉर पोस्टर, ओके. थँकिंग फॉर रायटिंग स्किल डेव्हलपिंग पोस्टर, ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला लिहायचं होतं. नंतर तुम्हाला जो विषय होता तो मेन लिहायचा होता की थँक्यू दॅट यू हॅव गिवन अस अ पोस्टर ऑफ डेव्हलपिंग अ रायटिंग स्किल, दिस हेल्प मी अ लॉट फॉर डेव्हलपिंग अ रायटिंग स्किल. आणि जे पॉईंट्स तुम्हाला दिलेले होते त्या पॉईंट्सचा यूज करून पूर्ण पॅरेग्राफ तुम्हाला हा लिहायचा होता, हे जे पॉईंट्स तुम्हाला दिले होते. आणि लास्टला तुम्हाला लिहायचं होतं युअर ट्रूली युअर फेथफुली. तर तुम्हाला तुमचं नाव खाली लिहायचं होतं, तुमचा ॲड्रेससुद्धा लिहायचा होता खाली, ठीक आहे. तुम्ही लिहिलं असेल, असं लिहिलं असेल तर फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटर तुमचं करेक्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला होतं तो म्हणजेच की क्वेश्चन नंबर बी. यामध्ये डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन होता. यामध्ये तुम्हाला 4 डायलॉग दिले होते, पाहू शकता. 4 डायलॉग तुम्हाला दिलेले होते, हे तुम्हाला म्हणजे उलटसुलट होते, ते तुम्हाला बरोबर करून लिहायचे होते. कसे बरोबर होते पाहू शकता. फर्स्ट नंबरला आलं असतं, हॅव यू पार्टिसिपेटेड इन एनी कल्चरल इव्हेंट. सेकंड होतं, यस आय हॅव पार्टिसिपेटेड इन अ ग्रुप डान्स इव्हेंट. थर्ड होतं, विच सॉन्ग डिड यू सिलेक्ट. आणि फोर्थ होतं, आय सिलेक्टेड अ पंजाबी फोल्क सॉन्ग. तर हे करेक्ट इथं प्रेफरन्स होता, करेक्ट सिक्वेन्स होता तुमचा डायलॉगचा, ओके. डायलॉगमध्ये अजून क्वेश्चन होता, यामध्ये पाहू शकता तुम्हाला कंप्लीट करायचं होतं. पाहू शकता, मोहन म्हणतो डू यू लाईक टू वॉच मूवीज. सोहमचं तुम्हाला इथं लिहायचं होतं वाक्य, यस आय लाईक टू वॉच मूवीज, ओके. आता तुम्ही यस लिहिलं असेल, ओके. काही जणांनी नोसुद्धा लिहिलं असेल, नो आय डोंट लाईक टू वॉच मूवीज, ओके. बट तुम्हाला यस लिहिलं असतं तर फायद्याचं असतं, कारण की मोहन नंतर म्हणतो विच इज युअर फेवरेट मूवी. सोहन म्हणतो माय फेवरेट मूवी इज, ओके. तर फेवरेट मूवी इज तुम्ही काय पण लिहू शकले असतं इथं, तुमची जे फेवरेट मूवी असेल, जे सुद्धा तुम्ही पाहिली असेल एखादी मूवी, तर ते तुम्ही इथं लिहू शकले असता, ठीक आहे. तुम्ही लिहिली असेल, असं तुम्ही लिहिलं असेल तर करेक्ट आहे, किंवा हेच करेक्ट आहे तसं तर. आणि तुम्ही जर वेगळं काही लिहिलं असेल डायलॉग वगैरे, फक्त त्याला अर्थ असेल तर ते बरोबर आहे. आता विच इज युअर फेवरेट मूवी, माय फेवरेट मूवी इज, ओके. असं तुम्ही लिहिलं असेल तर ते करेक्टच आहे, ठीक आहे. डायलॉग रायटिंग हे बरोबर आहे. त्यानंतर सी नंबरचा क्वेश्चन होता तुम्हाला, राईट अ डायलॉग बिटवीन गणेश अँड महेश. आता तुम्हाला डायलॉग लिहायचं होते कसे, गणेश अँड महेश यांच्यामध्ये हॅव्हिंग 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस, म्हणजे 3-3 वाक्य दोघांचे आले असते. त्यामध्ये कोणता टॉपिक होता, द बेनिफिट्स ऑफ मॉर्निंग वॉक. मॉर्निंग वॉकचे बेनिफिट यावरती तुम्हाला काय लिहायचं होतं, त्यांचे डायलॉग लिहायचे होते गणेश आणि महेशचे. मी पहा कसे लिहिले. फॉर एक्झाम्पल गणेश काय म्हणतो, महेश वी विल गो टू मॉर्निंग वॉक एव्हरी डे. नंतर महेश म्हणतो शुअर आय एम एक्सायटेड, ओके. त्यानंतर गणेश म्हणतो मॉर्निंग वॉक रिफ्रेशेस अवर माइंड, ठीक आहे. महेश म्हणतो ऑल्सो मेक्स फिजिकली स्ट्रॉंग, ओके. गणेश म्हणतो मेक ऑल डे एन्जॉयबल. आणि महेश म्हणतो यस इट्स व्हेरी बेनिफिशियल. म्हणजे 3-3 वाक्य किती सोपी आणि इझी पद्धतीने लिहिले, कमी वाक्यामध्ये लिहिलं आणि डायलॉग लिहून हे कंप्लीट केलं. आणि टॉपिक कोणता होता आपला, द बेनिफिट्स ऑफ मॉर्निंग वॉक. मग बेनिफिट्स ऑफ मॉर्निंग वॉक यामध्ये आलं, पाहू शकता की एन्जॉयबल डे करते, फिजिकली स्ट्रॉंग ठेवते, माइंड रिफ्रेश करते. तर 3 बेनिफिट आपण त्यांच्या डायलॉगमध्ये काय एक्सप्लेन केले. असं तुम्ही लिहिलं असेल सोप्या पद्धतीनं तर मार्क तुम्हाला इथं मिळाले. त्यानंतर B2 क्वेश्चन होता, तो म्हणजेच की स्पीच रायटिंग. स्पीच रायटिंगवरती तुम्हाला दिलेलं होतं
पाहू शकता इलॉकेशन कॉम्पिटिशन होती तुमची, ओके, स्कूलमध्ये अरेंज केलेली. टॉपिक होता लिव्हिंग अ बेटर लाईफ. ओके, स्पीच तुम्हाला लिहायचं होतं, खाली तुम्हाला पॉईंट्ससुद्धा दिलेले होते. स्पीच कसं लिहायचं होतं मग? सिम्पल आहे, लिव्हिंग अ बेटर लाईफ अगोदर पूर्ण हेडिंग द्यायचं होतं, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सुरुवात करायची होती. कशी करायची होती? ऑल माय रिस्पेक्टेड टीचर्स अँड द टुडे चीफ गेस्ट, आय एम हिअर टू tell about some words, tell about living a better life on this topic. I will tell some told some words to you, so listen carefully. I will express my thoughts असं तुम्ही लिहिलं असतं. तर कसं लिहिलं असतं मग लिव्हिंग अ बेटर लाईफवरती? तर लिव्हिंग अ बेटर लाईफवरती तुम्ही असं लिहिलं असतं की टू लिव्ह अ बेटर लाईफ we have to get rid of bad habits. Get rid of bad habits means we have to move our bad habits from our life to get better every day. If we get better every day, so we can enjoy our life by self. Okay, so we have to get rid of that bad habits. Okay, so and we have to be positive. If we thought all is depend on our thoughts. If we thought positive, all the things that happen with us are only positive, so it get us a very pleasurable moments in our life, so that we can live it, we can think about it. Okay, and we have to avoid negative thoughts from our life, so that we can grow and we can achieve more success. We can still focus on our goal, on our target, with our enjoyable life, with our happy life, with our family, with our friends and with our society. ओके, अजून तुम्ही हे बाकीचे जे पॉईंट्स असतील ते तुम्ही लिहिलं असेल तर तुम्ही ते बरोबर लिहिलं असेल असं तुम्हाला लिहायचं होतं आणि एंडिंग बरोबर करायची होती. थँक्यू फॉर लिसनिंग माय ऑल होल स्पीच. आय थिंक आय होप all you understand that what I have to say in my speech, and I am thanking you all my friends, teachers and respected chief guests today. थँक्यू असं तुम्ही एंडिंग केली असती तर ते सुद्धा बरोबर आहे. तुम्ही एंडिंग बरोबर केली आहे का मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, ठीक आहे. आता त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन होता तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा. आता हे मी असं का केलं, कारण की यामध्ये तुम्हाला समजून सांगायचं होतं, ठीक आहे. पाहू शकता नॉन व्हर्बल टू व्हर्बल करायचं होतं. नॉन व्हर्बल टू व्हर्बलमध्ये तुम्हाला काय करायचं होतं, हे तुम्हाला एक डायग्राम दिली होती, ट्री डायग्राम. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं होतं, पॅरेग्राफ तयार करायचा होता. पॅरेग्राफ कसा तयार करायचा होता? पाहू शकता तुम्हाला 3 सीझन दिले होते, रेनी, विंटर, समर. मग तुम्ही काय करू शकले असते पॅरेग्राफमध्ये, देअर आर 3 सीझन्स विच इज रेनी, विंटर अँड समर. मग तुम्ही अगोदर रेनीचं लिहायचं होतं. रेनी सीझन स्टार्ट्स फ्रॉम जून, जुलै, ऑगस्ट अँड एंड इन सप्टेंबर. ओके, इन रेनी सीझन्स वी हॅव अँड तुम्ही असं पण लिहिलं असतं डायरेक्टली की अँड द विंटर सीझन स्टार्ट फ्रॉम ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर अँड एंड इन जानेवारी अँड समर सीझन स्टार्ट फ्रॉम फेब्रुवारी, मार्च, एप्रिल अँड मे. हा झाला पहिला पॅरेग्राफ. तुम्ही असं केलं असेल तर बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही लिहायचं होतं की रेनी सीझनमध्ये कूल अँड वेट, ओके, विंटरमध्ये डॅम्प अँड समरमध्ये हॉट अँड सनी, आणि बाकीचं तुम्ही 1 बाय 1 लिहिलं असेल सर्व. ओके, म्हणजे सीझन तुम्हाला ऋतू दिले होते तुम्हाला, ठीक आहे, ऋतू दिले होते तुम्हाला. ओके, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, त्यावरती तुम्हाला काय हा पॅरेग्राफ तयार करायचा होता. एवढं सोपी होतं ना, खूप सोपी आलं होतं तुम्हाला. ओके, कारण की हे खूप सोपी होतं. तुम्ही लिहिलं असेल मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, ठीक आहे. त्यानंतर होतं तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता जेवढं तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल सोपी होतं त्याहीपेक्षा सोपी होतं तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल, म्हणजे ॲज एक्सपेक्टेड खूप सोपी तुमचा पेपर यामध्ये आला होता. ओके, तर पाहू शकता तुम्हाला कसं लिहायचं होतं यामध्ये. तर यामध्ये तुम्हाला अगोदर हा बॉक्स कंप्लीट करायचा होता. पाहू शकता बॉक्समध्ये कसं लिहायचं होतं. तर टायटल तुम्हाला द्यायचं होतं मिशन चंद्रयान, किंवा तुम्ही काही पण टायटल दिलं असेल चंद्रयान रिलेटेड तर ते बरोबर आहे, कारण की चंद्रयानवरतीच पॅरेग्राफ आहे ना. तर मिशन चंद्रयान हे मी काय इथं टायटल दिलं. मग यामध्ये करेक्ट पहा काय होतं, चंद्रयान 1 डेट ऑफ लॉन्चिंग होती 22 ऑक्टोबर 2008, चंद्रयान 2 22 जुलै 2019, चंद्रयान 3 14 जुलै 2023. आता यामध्ये 3 तुम्हाला पॉईंट लिहायचे होते. ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिशन. ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिशन म्हणजेच काय, मिशन कोणतं होतं, चंद्रयानचं आपलं मिशन होतं, म्हणजे चंद्रयान 1, 2, 3चं, ठीक आहे. तर त्या मिशनचे आपले ऑब्जेक्टिव्ह काय होते, म्हणजे आपलं पर्पज नेमकं काय होतं, ते चंद्रयान पाठवण्याचं आपलं उद्देश नेमकं काय होतं. तर 3 तुम्हाला उद्देश यामध्ये लिहायचे होते. तर उद्देश सांगतो मी तुम्हाला, पहा 1 बाय 1. तर पहिलं पाहू शकता चंद्रयान 1साठी तर उद्देश पहिलं याचं होतं, स्टडी द केमिकल, मिनरलॉजिकल अँड
टॉपोलॉजिकल मॅपिंग ऑफ द मून. ओके. सेकंड होतं फाइंड आउट वॉटर ऑन द मून. ओके. थर्ड होतं परफॉर्म हाय रिझोल्युशन रिमोट सेन्सिंग ऑन द मून्स सरफेस. हे 3 करेक्ट होते तुमचे चंद्रयान 1साठी. ओके. त्यानंतर आहे तुम्हाला सेकंडवालं. ठीक आहे. सेकंडवाले तुम्हाला इथं होते पाहू शकता. यामध्ये तुम्हाला चंद्रयान 2चं होतं. तुम्हाला चंद्रयान 2चं ऑब्जेक्टिव्ह ॲबिलिटी टू सॉफ्ट लँड अँड ऑपरेट अ रोबोटिक रोवर ऑन द लुनार सरफेस. ओके. प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह होतं. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला बाकीचे होऊ शकता स्टडी द लुनार टोपोग्राफी मिनरलॉजी एलिमेंट्स अबंडन्स अँड द लुनार इकोस्फिअर. ओके. थर्ड होतं तुम्हाला डिटेल रिसर्च ऑफ वॉटर अँड आईस इन पोलर रिजन. ओके. त्यानंतर होतं तुम्हाला फाइंड चंद्रयान 1 ॲज रिपोर्टेड बाय द इस्रो. ओके. म्हणजे 4 होते, तसे तुम्ही कोणते 3 लिहिलं असते तर ते बरोबर आहे. त्यानंतर चंद्रयान 3चे होते तुम्हाला इथं 3 महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्स. फर्स्ट होतं लँड सेफली ऑन द सरफेस, डेमॉन्स्ट्रेट रोवर ऑपरेशन्स अँड थर्ड होतं टू परफॉर्म सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स ऑन साईट. ओके. हे थर्ड तुम्हाला दिले होते. ठीक आहे. ते 3 तुम्हाला दिले होते. ओके. तुम्ही नक्की लिहिलं असेल. त्यानंतर होतं तुम्हाला न्यूज रिपोर्ट. त्या न्यूज रिपोर्टमध्ये पाहू शकता एक टॉपिक तुम्हाला दिला होता. कसा पहा की न्यू विजन स्कूल सेलिब्रेटेड योगा डे. ओके. योगा डे तुमच्या न्यू विजन स्कूलमध्ये साजरा केला, त्याचं तुम्हाला न्यूज लिहायची होती. पेपरमध्ये जशी न्यूज लिहितात ना तशी. मग न्यूज कशी लिहायची होती पहा. सर्वात अगोदर तुम्हाला द्यायचं होतं हेडिंग कसं न्यू विजन स्कूल सेलिब्रेटेड योगा डे. हे पाहू शकता इथं काय आलं, हे हेडिंग आलं इथं. ओके. ह्या हेडिंगला मार्क होते. त्यानंतर खाली लिहायचं होतं तुम्हाला छोट्या ब्रॅकेटमध्ये बाय न्यूज रिपोर्टर. ओके. त्यानंतर तुम्हाला आता योगा डे कधी असते. योगा डे असते तुमचा 21 जूनला. इंटरनॅशनल योगा डे 21 जूनला दरवर्षी असते. मग तुम्ही न्यूज कधी लिहिता 21 जून नंतर लिहाल ना की तुमच्या शाळेमध्ये कसा योगा डे वगैरे साजरा केला. तर मग आपण डेट कोणती लिहायची होती इथं 21 जूनच्या नंतर, किंवा 21 जूनसुद्धा लिहिली असती तरी चालणार आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. 21 जून किंवा 22 जून 23 जून जे लिहिली असेल फक्त त्यानंतरची, त्याच्या अगोदरची नाही. ठीक आहे. तर 22 जून तुम्ही लिहिलं असेल इथं. ओके. डेट लिहिली, त्यानंतर ठिकाण लिहिलं पुणे मुंबई जे असेल ते, कारण की आपल्याला अगोदर यामध्ये दिलेली नाही आहे ठिकाण कोणतं आहे म्हणून. मग आपण जे मनाने लिहिलं असेल ते बरोबरच आहे. ठीक आहे. ठिकाण लिहिलं, त्यानंतर 2 छोटे पॅराग्राफ 3 छोटे पॅराग्राफ लिहिले असते तर ते बरोबर आहे. कसं की त्यामध्ये लिहिलं असतं की न्यू विजन स्कूलमध्ये कशा पद्धतीने योगा डे साजरा केला. ओके. ऑल स्टुडंट्स गॅदर्ड इन द अर्ली मॉर्निंग सो दॅट द योगा डे सेलिब्रेटेड. ओके. असं तुम्ही इंट्रोडक्शन केलं असतं. त्यानंतर एंडिंग केलं असतं की ऑल स्टुडंट्स फील्स व्हेरी physically happy and smiling after the yoga day completed. After we have all the teachers gathered and all the teachers instructed all the students to perform the physical activity, perform the yoga, all म्हणजे मतलब की number of types of yoga performed by the students so that teachers instructed to the students and students perform the yoga. Okay. Students very happily perform all the yogas perfectly so that they have enjoy all the program of the yoga day. ओके. तुम्ही असं लिहिलं असेल, जे तुम्ही मनाने लिहिलं असेल ते बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे तुम्हाला आता स्टोरी डेव्हलपिंग सुद्धा सोपी होतं. वन्स आय वॉज अलोन ॲट माय होम, माय पेरेंट्स हॅड गॉन टू अदर विलेज, आय स्टडी अ लॉट because I love study, because I love to read the books, I love to write the book. ओके. राईट द लाईन्स ऑफ द पोयम वगैरे जे सुद्धा तुम्ही लिहिलं असेल ते करेक्ट आहे. खूप सोपी टॉपिक आला होता तुम्हाला स्टोरीचा. ठीक आहे. त्यानंतर 5th तुम्हाला स्किल डेव्हलपमेंटचं होतं. मी सांगतो तुम्हाला आता लास्टचा तुमचा इथं आहे सेक्शन. पाहू शकता यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये शब्द लिहायचे होते. पाहू शकता कॉम्पिटिशनचं होते स्पर्धा, ह्युमॅनिटीचं होते मानवता, करेजचं होते धैर्य, प्रेयरचं होते प्रार्थना, ग्रेटचं होते महानता, डस्टचं होते धूळ. ओके. त्यानंतर तुम्हाला वाक्य दिले होते. वाक्याचं पाहू शकता. पहिलं होतं रिमूव्ह युअर शूज आउटसाईड द लायब्ररी. याचं होतं तुमचे बूट ग्रंथालयाच्या बाहेर काढा. आता बूटच्या जागी तुम्ही जोडे, कारण की मराठीमध्ये लिहायचं होतं ना, तर बूटच्या जागी जोडेसुद्धा लिहिलं असतील तरी ते बरोबर आहे. ओके. ग्रंथालयाच्या जागी कोणी पुस्तकालयसुद्धा लिहिलं असेल किंवा वाचनालय लिहिलं असेल, मराठीमध्ये वाचनालय लिहिलं असेल तरी ते सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे सेकंड डोंट टिअर द पेजेस ऑफ बुक्स. यामध्ये होतं पुस्तकाची पाने फाडू नका. ओके.
कीप सायलेन्स इन द लायब्ररी, ग्रंथालयामध्ये शांतता ठेवा किंवा वाचनालयामध्ये शांतता ठेवा. ओके. फोर्थ होतं रिटर्न द बुक्स विथिन 1 वीक, एका सप्ताहामध्ये पुस्तके वापस करा किंवा एका आठवड्यामध्ये पुस्तके वापस करा, हे याचं बरोबर होतं. ओके. त्यानंतर सी नंबरचं होतं फर्स्टवालं, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, गरजेला किंवा संकटात, गरजेच्या जागी किंवा संकट लिहिलं असतं तरी ते बरोबर आहे. तर गरजेला उपयोगी पडतो तोच खरा मित्र, ह्याचं मराठीत होतं. त्यानंतर सेकंड होतं इट टेक्स टू टू क्वारल, भांडण करायला दोघं लागतात, हे याचं काय होतं मराठीत बरोबर होतं. तर अशा टाईपचं विद्यार्थी मित्रांनो हे पूर्ण पेपरचं सोल्युशन मी सांगितलेलं आहे. आतापर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर हिंदीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, जो तुमचा पुढचा पेपर आहे बोर्डाचा, तो हिंदीचा व्हिडिओ तुम्ही चेक करा, चॅनलवरती आलेला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा. थँक्यू.